हगवणे कुटुंबियांची कसून चौकशी सध्या सुरू आहे। हगवणे कुटुंबियांचे बँकेमधले लॉकर सील करण्यात आले। वैष्णवीचं 51 तोळे सोनं आणि ते गहाण ठेवण्यात आलेलं होतं अशी माहिती समोर आलेली आहे। हे सोनं गहाण ठेवून कर्ज घेतल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। सुनेचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि सर्व कुटुंबाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते। राजेंद्र हगवणेचे बँकेमध्ये लॉकर सील करण्यात आल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिलेली आहे। तर वैष्णवीला विवाहामध्ये देण्यात आलेले 51 तोळे सोन्याचे दागिने सुद्धा हगवणे कुटुंबियांनी बँकेकडे गहाण ठेवलेलं होतं अशी माहिती समोर आली आहे। हे सोनं गहाण ठेवून कर्ज घेतलं अशी माहिती सुद्धा आता सध्या समोर आली आहे। तर 51 तोळे सोनं हे वैष्णवीला तिच्या वडिलांनी दिलेलं होतं लग्नामध्ये, मात्र ते बँकेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यावर सोनं बँकेमध्ये ठेवून गहाण ठेवून त्यावर कर्ज घेण्यात आलेलं होतं। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत। कैलास, आपण पाहतो 51 तोळे सोनं वैष्णवीला तिच्या लग्नामध्ये तिच्या वडिलांनी दिलेलं होतं, मात्र हे सोनं बँकेमध्ये गहाण ठेवून त्यावर कर्ज घेण्यात आल्याची माहिती सध्या पोलिसांकडून समोर आलेली आहे। काय या संदर्भातले एकूण अपडेट्स आहेत? काय पोलिसांनी या संदर्भात निर्देश दिलेत? वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणे यांना अटक केल्यानंतर बावधन पोलिसांनी तपासाची सूत्र जी आहेत ती वेगाने ठरवायला सुरुवात केलेली आहे। काल जे आहे ते या संपूर्ण कुटुंबाची एकत्रित चौकशी करण्यात आली। या चौकशीमध्ये राजेंद्र हगवणे यांनी कर्ज तारणासाठी 51 तोळे सोने जे कटपटे यांनी त्यांना हुंड्यामध्ये दिलेलं होतं ते बँकेमध्ये गहाण ठेवण्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। बँकेला या संदर्भात पोलिसांकडून पत्रव्यवहार सुरू झाला असून हे सोनं जे आहे हे सोनं कर्जाचं आहे अशी माहिती बँकेला देण्यात आलेली आहे। दुसरीकडे हगवणे यांनी 8 दिवस बेपत्ता असताना ज्या गाड्या वापरलेल्या होत्या त्या गाड्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। त्यामधली एक थार गाडी आणि दुसरी इंडिओर गाडी जी आहे ती काल जप्त करण्यात आलेली आहे। या गाड्या शोधण्यासाठी पोलिसांची 3 पथकं जी आहेत ती रवाना झालेली आहेत। या 7 ते 8 दिवसामध्ये राजेंद्र हगवणे यांनी तिसरी बलेनो गाडी ही वापरलेली होती, तिचाही पोलीस शोध घेत आहेत। दुसरीकडे बावधन पोलीस स्थानकामध्ये निलेश चव्हाण ज्याने कसपटे कुटुंबियांना बाळ आणण्यासाठी धमकी दिली होती तेव्हा बंदूक दाखवलेली होती, त्याच्या संदर्भात बाळ संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्यालाही अटक करण्यासाठी बावधन पोलीस जे आहेत ते प्रयत्न करत आहेत। दुसरीकडे कसपटे कुटुंबीय त्यांच्या भेटीसाठी राज्यातील अनेक नेते जे आहेत ते येत आहेत। काल पंकजा मुंडे असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, रामदास आठवले असतील यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सांत्वन करून दोषी जे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं सांगितलेलं आहे। मात्र एकीकडे पोलिसांचा हा तपास सुरू असताना दुसरीकडे ज्या निलेश चव्हाण यांनी धमकी दिलेली आहे तो मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। 38 तासाहून अधिक कालावधी जो आहे तो आगामी काळामध्ये पोलीस कशा पद्धतीने तपासाची सूत्र फिरवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद कैलास दिलेल्या माहितीसाठी।